पुरुष सुक्त मराठीमध्ये. हरिओम. अनंत शीर्षे अनंत चक्षु अनंत पदधारी, चराचराते व्यापुनी उरला दशांगुले श्रीहरी. महापुरुष हा त्रिकाल भरता देवांचा देवो, अजन्मा परी सोडून धावे रक्षणार्थ ठावो. दृश्य जगत हे महिमायाचा एकची पद मात्र, अदृश्यातही नांदती त्रिपदे याची सत्पात्र. त्रिकाल आत्मा विभू निरंजन अनंतात डोले, एकच ज्योती उत्पत्ती लय खंडहीन खेळे. चेतन नोहे अचेतनाही जागवूनी उरला, अविद्येत जे रमले त्यांना भासुनी ना दिसला. चराचर निर्मुनी तेणे जीवही बनविले, नाना रूपे अस्थि इंद्रिये विश्वथोर नटले. पुढे विभूने यज्ञ मांडिला जीव हवी द्रव्य, वसंत झाला आज्य ग्रीष्म तो इंधनही हव्य. शरद सरारे हविद्रव्यसा लोट लोटुनिया, याग जाहला कल्पनावनी पुरुष सुक्त गाया. जीव हि रमता यज्ञ साधना देवसृजन झाले, सृष्टिवर्धना तसे रक्षणा ऋषिज्ञानी सजले. देव ऋषींनी यज्ञ रक्षिता आज्य दधी सिंधू, आहा उसळले भाविक भक्ता बुलले ही भोंदू. अरण्यवासी पवनाहारी जीव हि ते सृजन, ग्रामी नगरी पक्षु जाहले तदाच निर्माण. अनादिकाली महायज्ञ तो असा चेतताना, ऋग्वेद यजु साम छंदही उठले स्वरनाना. यज्ञ साधनी अश्वही झाले पशु भयदंती, गोमंत ही शेळ्या मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती. सहस्त्र शीर्षे पुरुष जन्मला विराट तो कैसा, हस्तपादनी मुख मांड्या त्या जाणाव्या कैशा. ब्राह्मण त्याचे मुख जाणावे क्षत्रिय बाहुबल, वैश्यही मांड्या शूद्रतयाचे पद जाणा मूळ. चंद्रपासुनी मन जाहले सूर्यसृजन नेत्री, अग्नि इंद्रमुख ज्याचे ते वायू प्राणसूत्री. अंतरिक्ष ते नाभी ज्याचे शीर्षे हेच स्वर्ग, पदापासुनी भूमी माता दिशा कर्ण मार्ग. देव रंगले यज्ञ साधनी 21 समिधा, जीवसृष्टी ही विराट पुरुष हव्यच त्या छंदा. 12 महिने 5 ऋतूंनी सप्तछंद परिधी, रवी सवेते त्रिलोक जाणा हव्य यज्ञ भागी. देववरांनी सर्वस्वाचा यज्ञ असा करुनी, महत्पदादे चढल्या जीवा गौरविते वाणी. यज्ञ साधना अशी जगाच्या कारण वाढीशी, महाजनाते तेच देव हे नेती स्वर्गासी. इति श्री पुरुष सूक्त संपूर्णम. श्री स्वामी समर्थ.